ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रीमद्दासबोध दशक 15वा समास 7वा अधोर्ध निरूपण नाम ओव्या 42 आहेत महाराज। श्रीराम समर्थ श्रीराम। नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाची केवळ, अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे। मूळ माया जाणीवेची, मुळींच्या मूळ संकल्पांची। ओळखी षड्गुणैश्वर्याची, येणेची न न्याये। प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती। परी ते अवघी जगज्योती, मूळ त्यासी। संकल्पाचे जे चळण, तेची वायोचे लक्षण। वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते। पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या सती खोल। पत्रे पुष्पे फळे केवळ, मुळाची पासी। याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग। नाना स्वाद अंतरंग, मुळामध्ये। तेची मूळ फोडून पाहता, काहीच नाही वाटे आता। पुढे वाढता वाढता दिसो लागे। कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला। फांब पावून पुढे आला भूमंडळी। तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण। मुळी आहेत हे प्रमाण, प्रत्यये जाणावे। अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला। विकारांचा विकार झाला असंभाव्य। नाना फडगरे फुटली, नाना जुंबाडे वाढली। अनंत अग्ने चालली सृष्टीमध्ये। कित्येक फळे ती पडती, सवेची आणिक निघती। ऐसी होती आणि जाती सर्व काळ। एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले। ऐसे आले आणि गेले किती एक। पाने झडती आणि फुटती,
पुष्पे फळे तेणेची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो. ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. मूळ खाणोनी काढिले, प्रत्यये ज्ञाने निर्मूळ केले. तरी मग वाढणेची राहिले सकळ काही. मुळी बीज सेवटी बीज, मध्ये जळरूप बीज. ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीज सृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काहीतरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे सकळास कैसे. तेणेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेणती. दिसेना ते काये करीती, बापुडे लोक. विषये भोग तेणेची घडे, तेणे विण काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे, ऐसा पाहिजे. जे आपुलेची अंतर, तद्रुपतची जगदांतर. शरीर भेदाचे विकार वेगळाले. आंगोळीची आंगोळीस वेदना, एकीची एकीस कळेना. हात पाये अवयव नाना, येणेची न्याये. अवयवाचे अवयव नेणे, माते परांचे काये जाणे. परांतर या कारणे जाणवेना. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती. खुंडिली तितुकेची सुकती, येरते टवटवीत. येणेची न्याये भेद झाला, कळेना एकाचे एकाला. जाणपणे आत्मयाला भेद नाही. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे. तरी जाणतची असे बहुतेक. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती. धूर्तते अवघेची समजती, गुप्त रूपे. जो बहुतांचे पाळण करी, तो बहुतांचे अंतर विवरी. धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. आधी मनोगत पाहती, मग विश्वास धरीती.
प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे. स्मरणा मागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपुले ठेवणे आपण चुकत आहे. आपुलेच आपणा स्मरेना बोलिले ते आठवेना. उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. ऐसे हे चंचळ चक्र काही नीट काही वक्र. जाला रंक अथवा शक्र स्मरणा स्मरणे. स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी. प्रचित मानसी आणावी विवेके सहित. विवेक विवेके जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा. नेत्रे नेत्रची पहावा दर्पणीचा. स्थूळे स्थूळ खाजवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे. खुणेने खुणेसी बाणावे अंतर्यामी. विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर. अंतरे जाणावे परांतर होऊनिया. स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण. एकदेशी परिपूर्ण होत नाही. पुढे सिके मागे विसरे. पुढे उजेडे मागे अंधारे. पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. तुर्या जाणावी स्मरण सुषुप्ती जाणावी विस्मरण. उभयता शरीरी जाण वर्तती आता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.